श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलूधर कट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पाहि मां। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषशेना अनंत वेशाना मातितानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कर्ण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर गम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो निर्विघ्नपणे हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येत हाताती ब्रह्मसूता नमी येली जो अज्ञाती मिरनाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसीची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी तयांच्या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रय नमी येले धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपत्तीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोण असेही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझे या ठाई वार्ता मी पणा नसेची ऐसे कोणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभयदिती वरद हस्ते करोनी आता नमो साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतास नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते डोलविते मान तयांचे चरण नमी येले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथ रचना करवावी। आता नमो करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझी संस्कृत वाणी तेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरणम नाम प्रथमोध्याय गोड हा। श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेंची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माजारी राचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरदयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवणी दोहेवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोनी समतांचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही दैवणांतुनी प्रथमारंभी निघालो
मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील पूर्व बांगलादेश समग्र आम्ही पाहिलं असे. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना ते हिंडोन हरिद्वारापती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटका प्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तिथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंद्या होणार तैसे ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले. स्वामी राज्यती परी त्या स्थळाती प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरून ठेवणी कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसुत द्वितीय अध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभम अस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती तयासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पाटोळ झाले भक्त तेथेची साकल्य व्रत अल्पमेती के विवर्णो. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उददी सम. सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका जो वरी आम्ही येऊ का तो वरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतोणी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिवनच ते मानले. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले येथे राजस्वेच्छेने. ते एक अविंद होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदले येथे राजग्रहासी आले देसिका मधीनो आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राजभेटी परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती एक राहती मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकती गगन एक गिरी गौरी बैसोन तपश्चर्या करीताती. एक पंचाग्नी साधन करीते एक पवनाते बक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक षटकर्मे आचारिती. एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करती एक बांधिती देवालय. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून केली यासी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ. योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी ते भोजन करती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा कधी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष सोनी कारभारी परम ज्ञानी असती. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तैपासून या जगात तया नगराचे नाव गाजत प्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती. म्हणून या स्वामी राजयती बहुदान जाणती फिराव्या. लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात येती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसे कोणी राव बोलला काय वाणी गावात येऊनी फार दिवस झाले.
पर्याम्मा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जावणी लवलाही भेटू तया येतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी सी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची येती मुते पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण प्रेमाश्रूनी भरले नयन कंठ झाला सद्गदित दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूनी मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसविले खून पडली अंतरी स्वामी केवळ अवतारीय भक्ती गेली पळवणी दुरी चरणी भक्ती घडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तयांच्या पादुका श्री धरुण विष्णू नाचे ब्रह्मानंदे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसुत्त तृतीयोध्याय गोळा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशी तृतीयोध्याय श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।